हे गाईज, तर ही मी ऑफिसमधली होळी कशी बनवली हे तुम्हाला जर बघायचं असेल तर हा माझा शॉर्ट व्लॉग नक्की बघा. तर सुरुवातीला माझं असं एम होतं की सगळं बेस्ट ऑफ टॉप वेस्ट बनवायचं. कारण की मला काही विकत आणायचं नव्हतं. म्हणून मी घरातला शूजचा फुट्टा घेतला, केकचा फुट्टा घेतला आणि नॉर्मल फेविकॉल आणि कलर्स घेतले. जेणेकरून माझ्या घरी जे सामान होतं त्यापासून मला हे बनवायचं होतं. त्यानंतर मी हा शूजचा फुट्टा मस्त कापून घेतला. त्याच्या मोठ्या-मोठ्या पट्ट्या बनवून घेतल्या जेणेकरून आपल्याला जे आतलं लाकूड आहे त्याचं फील करता येईल होळीसाठी. म्हणून मी यासाठी. त्यानंतर मी विचार केला की केकचा फुट्टा असाच ठेवण्यापेक्षा थोडं पेंट करू त्याला व्हाईट घालून. पण फुट्टा असल्यामुळे पेंट सोक होत होतं आणि पेंट त्यामुळे होत नव्हतं. त्यानंतर माझ्या डोक्यात काहीच आयडिया नव्हती म्हणून मग मी म्हटलं की एक प्लास्टिकचा ग्लास घेऊ त्याच्यावर आपण हे चिटकवू. पण काय सीन झालं, की ॲक्चुअलमध्ये प्लास्टिक फुट्टाला चिटकतच नव्हतं आणि त्याच्यात खूप मी प्रयत्न करत होती, तरी ते चिटकायचं नावच घेत नव्हतं. आणि ऑनलाईन पण खूप व्हिडिओ बघितले, की ऑनलाईन कसं होळी बनवतात YouTubeवर, पण काहीच व्हिडिओ नव्हते. तर म्हटलं आपणच काहीतरी आता डोकं लावायला पाहिजे. म्हणून मी त्या ग्लास चिपकवायचा प्रयत्न केला, पण ते काही होत नव्हतं. मग ग्लासात मी काय केलं, की प्लास्टिक न चिपकत मग त्याच्यात ॲटलीस्ट एक वजन टाकावं म्हणून मी पेपरचे गोळे बनवले आणि त्याच्यात चिपकवायचा प्रयत्न केला. आता फेविकॉलने सुद्धा ना हाताला चिपचिप नको म्हणून ही एक टेक्नॉलॉजी मस्त इन्व्हेंट केली आहे, की तुम्ही वरती केलात, की त्याच्यातून फेविकॉल आपोआप बाहेर येतो. म्हणजे हाताला काही चिपकत नाही. आणि तरी मी आता म्हटलं वजन टाकून तरी चिपकते का फेविकॉलने चेक करूया. पण ते काही चिटकायचं नावच घेत नव्हतं आणि त्याने माझं डोकंच फिरलं. कारण की खूप प्रयत्न करून सुद्धा ते चिपकतच नव्हतं. काही ना काहीतरी डोकं लावतं. मग आम्ही विचार केला, की किती वेळा ते पडत होतं असं. मग आम्ही विचार केला, की खाली जरा त्याच्या पेपर लावून चेक करूया, की खालीचा पेपर लावला, वरतीचा पेपर लावला तर ॲटलीस्ट ते चिपकेल. तर तरी ते चिपकत नव्हतं आणि नुसतं पडत होतं. म्हटलं आता हे जर चिपकलं नाही तर वरून होळी बनवणार तरी कशी? त्यामुळे हे एक मोठं टेन्शन झालं. तरी मी प्रयत्न करत होती, की ॲटलीस्ट काही ना काहीतरी जुगाड करून हे चिपकायलाच पाहिजे. मग शेवटी आईने कल्पना दिली, की हॉट ग्लू गनने चिपकेल. मग मी हॉट ग्लू गनने चिपकवून पूर्ण ते प्लास्टिकचा ग्लास घेतला आणि मग त्याच्यावर अजून एक पेपर लावून स्टिक चिटकवायचा प्रयत्न केला. कारण स्टिक्स या पुट्ट्याच्या चिपकत पण नव्हत्या प्लास्टिकच्या ग्लासला. मग त्याला पेपर गुंडाळला बाजूने ग्लासला आणि मग स्टिक्स लावून घेतल्या. अशी ना कशी तरी मी प्रयत्न करत होती. काय करू मला होळी ही बनवायचीच होती. कारण की कुठेच याचा व्हिडिओ नाही, की घरातल्या घरी होळी कशी बनवतात आणि कसं-कसं करून मी चिपकवायचा प्रयत्न केला आणि फायनली थोडं मला स्ट्रक्चर आलं. ते म्हणजे होळीचं ते असं. हा होता पार्ट 1. पुढे पार्ट 2 बघण्यासाठी नक्की फॉलो करा. बाय बाय.